हाय, कसे आहात सर्व? मस्त ना? तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत। आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला, तोही घरच्या घरी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये। तर तुम्ही बघू शकता ही मी बेसिक तयारी तुम्हाला दाखवलेली आहे। आणि चला तर आता आपण बघूया याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात आणि कशी याची पद्धत आहे करायची घरच्या घरी। तर इथे मी घेतलेले आहे 7 ते 8 काजू आणि ते आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत। जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये काजू जास्त वापरले तर ती ग्रेव्ही जास्त होते, कारण काजूनी पेस्ट अशी थिक होते, त्याच्यामुळे आपण काजू वापरतो। आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 2 कांदे, 1 टोमॅटो। आता ही ग्रेव्ही मी जी बनवते ती 5 ते 6 लोकांसाठी मी ही भाजी बनवणार आहे। तर इथे मी आता कांदे चिरून घेते आणि असे उभे जाड कापले तरी चालतात, कारण आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा टोमॅटो एक चिरून घेते मी आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे इथं लसूण आणि अद्रक। आपण अद्रक लसूणची पेस्ट नाही वापरणार आहोत, त्याच्यामुळे आपण अद्रक आणि लसूण वापरतोय। अद्रक लसूणची पेस्ट आपण का वापरत नाही आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर इथं मी गॅस चालू करून घेते आणि वर कढई ठेवते। कढई ठेवल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा, लसूण आणि अद्रक हे तिन्ही पण भाजायला घ्यायचं आणि हे छान असं गोल्डन ब्राऊन कलरवर आलं की आपल्याला याच्यामध्येच बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण टाकून आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करायचं आहे। तर बघताय तुम्ही कांद्याचा कलर असा चेंज झालेला आहे। त्याच्यानंतर जे आपण भिजत घातलेले काजू होते ते मी याच्यामध्ये टाकून घेतलेत। ते थोडेसे फ्राय केल्यानंतर इथे मी टोमॅटो पण टाकून घेतला आहे आणि टोमॅटो टाकून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी, मोठी विलायची, स्टार फूल, लवंग, मिरे इतकंच घेतलेलं आहे आणि हे सगळे मसाले टाकून आपल्याला परत एकदा थोडंसं फ्राय करून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून झाल्यावर आपल्याला थोडं परतून झाकण ठेवून हे आपल्याला मसाला वाफवून घ्यायचा आहे। फक्त हा मसाला आपल्याला का वाफवायचा असतो तर ही जी ग्रेव्ही असते ना ही अशी हलकी होते जर का आपण असं छान त्याला शिजवून घेतलं तर ते आता मी वाफ काढायला ठेवले, तोपर्यंत मी पनीर कट करून घेते। इथे मी पनीर घेतलेला आहे आणि पनीरचे तुकडे बघताय तुम्ही मी मोठे करते आहे, कारण आपण बनवतोय पनीर टिक्का मसाला, पण तो एकदम साध्या पद्धतीने करतोय, घरच्या घरी करतोय, त्याच्यामुळे मी एकदम सिंपल आणि साधी अशी पद्धत तुम्हाला सांगते कमी साहित्यामध्ये। तर इथे बघताय पनीरचे तुकडे घेतलेत, त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे। नंतर पनीर टिक्का मसाला टाकून घ्यायचा, मिरची पावडर टाकून घ्यायची, थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे काय आपण मसाले टाकलेत ते पूर्ण सगळ्या पनीरच्या तुकड्यांना लागले पाहिजेत। तर हे आपल्याला ठेवायचं। ही सगळ्यात अगोदर आपण काजू भिजवायचे, मसाले करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला पनीरला हे सगळे मसाले लावून, ड्राय मसाले लावून आपल्याला बाजूला ठेवायचे आहे। त्याच्यानंतर आता मी तयारी करते आहे, जे की आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्लेटमध्ये, पनीरच्या प्लेटमध्ये असे कांद्याचे आणि शिमला मिरचीचे तुकडे असतात, ते शिजलेलेही नसतात आणि ते कच्चेही नसतात, तर ते कसे टाकतात आणि कसे वापरतात ते आता आपण बघूया। तर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे आणि 1 शिमला मिरची घेतली आहे। तर तुम्ही कांदा बघितला मी कसा चिरला आहे, एका कांद्याचे 4 भाग केलेत आणि त्याच्या पाकळ्या सगळ्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथं शिमला मिरची आहे, शिमला मिरची पण त्याच शेपमध्ये मी कापलेली आहे आणि इथे टोमॅटो पण आहे, टोमॅटो पण असा मोठा आणि थोडासा जाडच कापायचा। हे सर्व मी कापून घेते। त्याच्यानंतर आपण लगेच ग्रेव्ही पण करायला घेऊया। आता हे बघा इथे हे शिजलेलं आहे, आता हे मी थंड करायला ठेवते। आता हे एवढे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत। आता हे आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे आणि हे जे बाकीचे आहेत कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो हे थोडंसं आपल्याला फ्राय करायचं आहे तव्यावर। तर अगोदर आपण तव्यावर की नाही, जे आपण पनीर मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते अगोदर आपण तव्यावर लावून घेऊया आणि छान असं हे फ्राय करायचं आपल्याला, गोल्डन ब्राऊन कलरमध्ये करायचं, छान असं सोनेरी कलर येईपर्यंत। तर सर्व तुकडे अशा, आणि नॉनस्टिक तव्यावर जर तुम्ही केलात तर पनीर खाली चिटकत नाही, अजिबातच चिटकत नाही। त्याच्यामुळं केव्हाही पनीर तळण्यापेक्षा आपण शॅलो फ्राय करायचं आणि ते पण नॉनस्टिकच्या तव्यामध्ये केलं तर ते चिटकत नाही खाली।
तर इथे असे बघा तुम्ही कलर किती सुंदर आला आहे पनीरला. आणि आता हे पनीर मी दुसरंवालं मध्ये ठेवलं आहे आणि बाकीचं बाजूला केलेलं आहे. तोपर्यंत मसाला पण गार झालेला आहे. आता हा मसाला मी वाटून घेते. मसाला पण वाटून घेतला आहे मी आणि इथे पनीर बाकीचं काढून जी आपण शिमला मिर्च आणि कांदा होता तो मधल्या साईडमध्ये ठेवलेला आहे. कारण का तर आपल्याला हाय फ्लेमवर त्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी कढई गरम केलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि जी आपण ग्रेव्ही केली होती ती याच्यामध्ये टाकायची आणि थोडीशी फ्राय करायची. आणि जो आपण टोमॅटो घेतला होता अर्धा कट करून तर तो याच्यामध्ये टाकायचा आणि तो असं छान फ्राय करायचा. त्याच्यानंतर हे सगळे ड्राय मसाले आहेत. ड्राय मसाल्यामध्ये आहे मिरची पावडर, किचन किंग, गरम मसाला आणि पनीर टिक्का मसाला आणि कसुरी मेथी. तर हे सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मीठ टाकूया. मिठाने छान असे मसाले भाजले जातात आणि बघू शकता तुम्ही त्याला छान असं तेल पण सुटतं लगेच. तर आपल्याला अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे छान. 5-1 मिनटं आपल्याला छानपैकी ते भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. नंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही ग्रेव्ही परत एकदा शिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये. ग्रेव्ही आपली शिजली किंवा भाजली की नाही हे कसं ओळखायचं तर जेव्हा आपण ग्रेव्ही बघतो, आता मी पुढे दाखवेन तुम्हाला, अशी हलकी होते ग्रेव्ही, अशी चमच्यावर घेतली की हलकी हलकी लागते, तर तेव्हा आपण समजायचं की ग्रेव्हीमध्ये हे बघा बघू शकता कशी फुललेली आहे ग्रेव्ही. तर ही अशी झाली की आपण समजायचं ग्रेव्ही आपली पूर्ण डन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हवं तितकं तुम्ही त्याच्यात पाणी टाका, जसं तुम्हाला रस्सा बनवायचं तसं. मी तरी नव्हता रस्सा बनवला त्याच्यामुळे मी कमी पाणी घेतले, कारण आता याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे भाजी टाकलं की ती ग्रेव्ही परत थिक होणार आहे. तर बघू शकताय आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईलच झालेली आहे. चवीला पण खूप छान अप्रतिम झाली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जे आपण शॅलो फ्राय करून घेतलेले पनीरचे तुकडे होते ते याच्यामध्ये टाकायचे आणि ज्या भाज्या आपण रोस्ट केलेल्या आहेत बघताय तुम्ही त्या कशा रोस्ट झालेल्या आहेत, जसं हॉटेलमध्ये असतात कांद्याचे तुकडे आणि शिमला मिरचीचे तुकडे, तर हे असे करून घ्यायचे. तर ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स होत्या. आणि अद्रक लसूणचं जर म्हणाल की मी पेस्ट का नाही वापरली, तर अद्रक लसूण आपण जर भाजून टाकलं तर त्याची चव छान येते, म्हणून मी कच्चा अद्रक लसूण कधी वापरत नाही शक्यतो भाज्यांना. क्वचित चायनीजमध्ये वगैरे वापरते, नाहीतर अशा भाज्यांमध्ये आपण असंच वापरायचं असतं. व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.